अफवांवर विश्वास ठेवू नका. संजय जांभळे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. जिल्हा परिषदेचे उमेदवार संजय जांभळे यांचा आज प्रचाराचा नारळ फुटला. वडकळ या ठिकाणी श्री क्षेत्रेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यांनी नारळ फोडला. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. कोणाच्या भूलतापांना ही जनता आता बोलणार नाही. अनेक गावांमध्ये जाऊन खोटी आश्वासनं दिली, परंतु जनतेने त्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला. मी जनतेचा एक सेवेकरी म्हणून आज या जिल्हा परिषद उमेदवारी लढवत आहे. अनेक प्रश्न माझ्याकडे जनता घेऊन येत असतात, परंतु रस्त्यावर उतरून त्या प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम आम्ही करतोय. अनेक समस्या या वडकळ खारेपाट भागांमध्ये आहेत. सत्ता त्यांची, मंत्री त्यांचेच, कार्यकर्तेही त्यांचेच, परंतु या वडकळ खारेपाट भागाला पाणी काय मिळालं नाही. त्यामुळे जनता आता विचार करत आहे, जर असंच चालत राहिलं तर राहिलेले सगळे आपल्याला विकावं लागेल. असं बोलताना संजय जांभळे यांनी सांगितलं, मी भले फटाक्या तोंडाचा असलो तरी मी जनतेचा आहे आणि जनता ही माझी आहे. कधीही कुठल्याही वेळेला बोलवल्यानंतर जाण्याची तयारी ठेवतो, म्हणून ही जनता आज माझ्या पाठीशी आहे. उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, काल मी वाशी गावामध्ये फिरत असताना ओढांगीमध्ये एक सुशिक्षित इसम मला बोलले की साहेब, तुमच्या विरोधात इथे अपप्रचार चालू केलेला आहे. मी मागच्या क्लिपमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मी शंड नाही, मी गुंड आहे, मी जनतेसाठी लढणारा माणूस आहे. की असं तिथे सांगितलं गेलं की आयत्या वेळेस संजय जांभळे आणि हरिओम हे एकत्र होतील, तर तसं शक्य नाही आहे. मी गद्दारांना कधीही माफ करत नाही. ज्यांनी ज्यांनी गद्दारी माझ्याशी केली त्याचे उष्ट मी काढणार आहे. दुःख एवढंच आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये उबाटा गट, शेका पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट आणि इतर अशी ही महाविकास आघाडी झालेली आहे. सर्वकडं महाविकास आघाडी झालेली आहे. पण आमच्या वडखल 23 या विभागामध्ये शिवसेना आणि शेका पक्षी युती झालेली नाही. परंतु विजय हा निश्चित आहे. युती धर्म पाळावा म्हणून खास करून जो ज्योतिर्पाडा प्रभाग, कासू प्रभाग आणि काराव प्रभाग यामध्ये तिथल्या उमेदवारांनी, मी शेतकरी कामगारचा कार्यकर्ता म्हणून मला तिथे बोलवलं गेलं. मी प्रामाणिक युती धर्म पाळून त्यांच्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. तरी जनतेला कळकळीची विनंती सांगतो की संजय जांभळे स्वतःचं घर विकील डिझेल पाण्यासाठी, परंतु मी कुणालाही भीक घालणार नाही. कुठल्याही उमेदवाराला मी भीक घालणार नाही. कारण जनतेनेच मला उभं केलेलं आहे आणि जनताच मला निवडून देणार आहे. त्याची मला कुठलीच भीती नाही. आणि मला माझे जे आता निवडणुकीमध्ये जे विरोधक उभे राहिलेत त्यांना अजिबात मी भीक घालणार नाही. एवढंच मी हात जोडून विनंती करतोय. अफवांवर विश्वास ठेवू नका. मतदार बंधू भगिनींना कळवण्यात येते की उद्या शुक्रवार सकाळी 10 वाजता शिर्की, बोरवा, मसद, चाल नंबर 1, चाल नंबर 2, सागरवाडी, दरबारवाडी इथे आपण प्रचार सुरुवात करणार आहोत. तरी सर्व मतदार बंधूंना हात जोडून कळकळीची विनंती की प्रत्येकाने प्रचारामध्ये सामील व्हावं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.